सो गुड मॉर्निंग गाईज. आज 4 डिसेंबर आणि आपल्यासोबत आहे तेजू. आणि आज आपली पहिली इंटरनॅशनल ट्रिप. इकडे आम्ही जातो आहे. तर कुठे जातो आहे तर तुम्हाला आता पुढे अजून जसा जसा व्हिडिओ जाईल तसं तसं कळेल. तर आम्ही आता एअरपोर्टवर आलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनस T2ला मुंबईला. आणि इथून आता आमची मॉर्निंग 9:30 फ्लाईट आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतोच अजून काय काय आणि कुठे कुठे जातो आहे आम्ही आणि काय काय एक्सप्लोअर करतो आहे. SkyTeam flight 771 to Jeddah. तर आम्ही आता पोहोचलो इथे मालेला एअरपोर्टवर. आणि तुम्ही बघू शकता हे डायरेक्ट किती क्लीन पाणी डायरेक्ट खालचं पूर्ण दिसतंय. एवढं सुंदर असं हे आयलंड आहे. आणि इथे एक आत्ता ब्लंडर झालेलं, त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला थोड्या वेळात थोडं रिलॅक्स झालो की मग आम्ही तुम्हाला सांगू. कारण तुम्ही एन्जॉय करा आमची राईड आणि हा ब्युटिफुल समुद्र. होत नाही डायरेक्ट एवढं सुंदर असू शकतं. डायरेक्ट किती क्लीन म्हणजे स्विमिंग पूल सुद्धा एवढं क्लीन असतो. मच क्लीननेस येतं डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे. फायनली तुम्हाला कळेल आता कुठला हे रिसॉर्ट आहे, कुठल्या आयलँडवर आम्ही आलो आहे. This is Sunsiam Always. Very very beautiful property. तर आता आम्ही इथे लंच करून आमच्या रूमकडे जातोय. आमची रूम आहे थोडा नेक्स्ट आयलंडला. तर ही कार आहे आणि हा
व्ह्यू. तर इथे अशा बसेस आहे सगळीकडे रूम्सला ड्रॉप करायला. इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत. खूपच भारी असं अरेंजमेंट. फिर आणि आता आम्ही आलोय आमच्या बीच विलावर. बीच विलाचा हा एंट्रन्स. येस, लगेच ऑलरेडी पोहोचलेत आणि समोर तुम्ही बघू शकता हा विला इकडनं आणि इकडनं डायरेक्ट व्ह्यू. वाव, दिस इज द रूम and this is entrance and this is the lavish, it's very lavish bath. इकडे हे ओपन शॉवर आहे. इकडे बसायला जागा, इकडे शॉवर. आणि आता तुम्हाला दाखवतो the bed, the room. Wow, and the view. मोये मोरे कसय. हा हे बीच विला आणि हा बीच समोर. बीचचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. किती ही जन्नत इथे. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अशा प्रकारे ही मॉलदीव्स ट्रिप आज स्टार्ट झाली आहे. खूपच भारी असं वातावरण, खूपच सुंदर समुद्र. ते जे म्हणतात ना पॅराडाईज, खरंच पॅराडाईज आहे मॉलदीव्स. अँड वी आर एन्जॉयिंग. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही थांबलोय बीच विलाजला. हे बीच विलाज तुम्ही बघू शकतात. ही सनसी आमची प्रॉपर्टी. मी तुम्हाला रूम टूर पण दिली. व्हिडिओ काढायला मनच होत नाही, डोळेच एवढे डोळ्यात किती भरावं असं झालं इथे. एवढं पॅराडाईज, एकदम सुंदर असं हे लोकेशन आहे. सगळ्यांनी एकदा तरी आयुष्यात व्हिजिट करावं असं. खूपच भारी आणि खूपच क्लीन. तिकडे एक लॉन्च आहे. लॉन्च इकडे एक इन्फिनिटी पूल आहे. काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज आहे. तर बघू काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करता येतात का. वेळेत आपलं झालं तर काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करू. तसं अजून पुढे कॅन्डल लाईट डिनर, अजून काही काही गोष्टी आहेत. तर तसं मी शूट करत नाही तुम्हाला या आयलंडची आणि सनसी आमची सगळी माहिती देईल. तर खूपच भारी
मजा आली आहे, मजा करतोय आणि अजून मजा येईल. सो आजचं डिनर आमचं आहे सनसेट रेस्टॉरंटला, जे की समुद्राच्या वर आहे, ऑन द सी. खूपच अशी भारी ही जागा. आज आहे कितवा दिवस आम्ही इकडे सगळीकडे अराउंड फिरतो. आता जस्ट ब्रेकफास्ट केला आणि आता आम्ही चाललो आहे डायव्ह सेंटरच्या इकडे. थोडा आयलँड एक्सप्लोअर करून काय काय ॲक्टिव्हिटीज करता येतात का बघूयात. खूपच सुंदर असं हा समुद्र वातावरण. Diving kit. This is scuba diving center. We are going to a clinic to take some tablets. दोघांना झालंय घशाची बिमारी, घसे गेले गार पाणी पिऊन पिऊन. तर एकदा सेफ साईड आपला क्लिनिक आहे, तर क्लिनिकला जाऊन येतोय आम्ही. तुम्ही बघू शकता की भारी आहे अलाइंड. इट्स व्हेरी प्रिटी टू वॉक with my lovely. I love you, baby. I love you.
येस बेबी. भूख लग जाती है. तर मित्रांनो, अशा प्रकारे हॉलिडेजचा एंड व्हायला आला आहे. आता आम्ही निघालो आहे चेक इन करून, चेकआउट सॉरी. जाताना जरा डिप्रेसिंग होतं, तसं प्रत्येक हॉलिडे संपायला आल्यावर होतं तसं इथे पण होतं आहे. जाण्याची इच्छा नाही आहे, बट जायला लागणार आहे. लाईफ इज गोईंग ऑन अँड गोईंग ऑन. तर असंच आपण परत पुढच्या हॉलिडेजला भेटू, पुढच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला. खूपच भारी असा फील होता, मस्त वाटलं 2 दिवस, सॉरी 4 दिवस. हाय गाइस. कसा होता एक्सपिरियन्स? खूपच भारी. थँक्यू सो मच फॉर द वंडरफुल हनीमून Saurabh. Maybe in future we will come back to the Maldives again. Yes, definitely on the another island maybe, but very nice experience. All good, all awesome.